नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी पुणे येथे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जे आपली सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 1 आहे त्याचे चॅप्टर पहिल्यामधले मागील 3 वर्षाचे काही PYQ आपण बघणार आहोत। तर चालू करूया लगेचच आजचा हा व्हिडिओ आपला। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चालू करू आपला व्हिडिओ। पहिला प्रश्न आपला असा आहे की शिक्षक डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात। आता शिक्षक कोणत्या स्तराच्या अध्यापन पद्धतीमध्ये समस्या निराकरण पद्धतीमध्ये वापरतात? तर आपलं ऑप्शन आहे स्मरण, आकलन, विमर्शी आणि मूलभूत। तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक जे आहे हे विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरत असतात। नेक्स्ट प्रश्न आपला आहे आता विमर्शी म्हणजे काय? ही एक शिकवण्याची पद्धत किंवा तंत्र आहे ज्यामध्ये काय विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्न करतात की दोघांकडून ज्यांचं आपल्या जे समस्या आहे ते हेतुपुरस्सर प्रयत्न करतात त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी, म्हणून विमर्शी ही पद्धत वापरली जाते। तसेच विद्यार्थी मित्रांनो, 2024च्या सेट एक्झामिनेशनसाठी आपण नवीन बॅच चालू करत आहोत। तर बॅचचे वैशिष्ट्य असे आहे की पेपर 1 आणि पेपर 2 ची जी आहे तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। तसे बॅचचे वैशिष्ट्य असे आहे की दररोज तुमचे लाईव्ह लेक्चर घेतले जाणार आहे। तसेच व्हिडिओ डाउनलोडिंग सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट्स हे तुम्हाला मोफत भेटणार आहे। आणि आपले जे रेकॉर्डेड लेक्चर आहे हे तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू साठी भेटणार आहे। जे रेकॉर्डेड लेक्चर आहे जर तुम्हाला टाइम नाही भेटत असला तर तुम्ही नंतर किती व्ह्यू मध्ये ते बघू शकतात। तसेच आपली बॅच चालू होते 27 जानेवारी 2024 रोजी। जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। पुढचा प्रश्न आपला आहे डॅश डॅश यांच्याकडून मिळालेले वर्गाध्यापनाबाबतचे प्रात्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रात्याभरण ठरते। आता प्रात्याभरण म्हणजे काय? फीडबॅक। जर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय, कोणाकडचा फीडबॅक हा शिक्षकासाठी त्यांचे मूल्यांकन किंवा जे काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतात ते करण्यासाठी, त्यांना प्रात्याभरण करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरतात। तर आपला ऑप्शन आहे विद्यार्थी आणि ग्रंथपाल, सेकंड ऑप्शन आहे आपलं शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, थर्ड ऑप्शन आहे विद्यार्थी आणि पालक, फोर्थ ऑप्शन आहे आपलं विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी। तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून मिळालेले जे वर्गाध्यापन बाबतचे प्रात्याभरण असते हे शिक्षकासाठी खूप महत्त्वाचे असते। नेक्स्ट प्रश्न आहे आपला स्वयं म्हणजे काय? आता बघा, हा जो प्रश्न आहे स्वयं, हा टॉपिक असा आहे, या टॉपिकवर दरवर्षी एक प्रश्न तरी येतोच। म्हणजे काय, हा आपला IMP टॉपिक झालाय 2 मार्कांसाठी। 2 मार्कासाठी हा IMP टॉपिक आहे। तुम्ही हा टॉपिक न सोडता, म्हणजे आपले 2 मार्क न जावाडता, ह्या आपला जो स्वयं हा टॉपिक आहे हा पूर्णपणे याची तयारी करावी। आता बघा, स्वयं म्हणजे काय, अर्थात त्याचा आपल्याला लॉंग फॉर्म करायचा आहे। तर बघा, हे आपले 4 ऑप्शन आहे। तर स्वयंचा लॉंग फॉर्म काय आहे? स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स, हा काय आहे? स्वयंचा लॉंग फॉर्म आहे। आता स्वयं बद्दल काही आपण माहिती घेऊया। बघा, स्वयं काय आहे, स्वयंचा लॉंग फॉर्म काय आहे? अभ्यास, आता तो सांगितलाच आहे मी तुम्हाला। मॉक्स हा जो MOOC हा जो प्लॅटफॉर्म आहे हा 2016 मध्ये, किती? 2016 मध्ये AICTE द्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केला गेला आहे। म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही कसे जाऊ शकतात? विनामूल्य। म्हणजे काय, तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी जी आहे या वेबसाईटवर द्यायची नाही। तुमच्या समस्यांचे जे निराकरण आहे ते या वेबसाईटवर फ्री पद्धतीने केले जाते। तसेच या धोरणाचे 3 मुख्य साध्य तत्वे आहे। म्हणजे काय, तुम्ही देणारा फीडबॅक, शिक्षकाकडून तुम्हाला मिळालेले ज्ञान आणि तुम्हाला मिळालेले नॉलेज हे या स्वयं या प्लॅटफॉर्मचे काय वैशिष्ट्य आहे। पुढचा प्रश्न आहे आपला इतिहास। फोर्थ प्रश्न आहे आपला इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश डॅश ही जास्त योग्य पद्धत आहे। आता बघा, इतिहास आपण कसा शिकतो? आता इतिहास शिकताना कसं असतं, एखाद्याचं म्हणजे काय, रोल प्ले करतो आपण, रोल प्ले करतो, नंतर काय करतो, दिग्दर्शन पद्धती। आपले ऑप्शन काय? भूमिका पालन पद्धती, दिग्दर्शन पद्धती, प्रायोगिक पद्धती आणि अवगामी पद्धती। आता प्रायोगिक पद्धती म्हणजे काय? आपलं प्रॅक्टिकल करून आपण इतिहास विषय समजू शकतो का? तर नाही। दिग्दर्शन पद्धतीने सुद्धा आपण हा विषय समजू नाही शकत। आणि अवगामी पद्धतीचा तर विषयच येत नाही। अवगामी पद्धत कशासाठी वापरले जातात? नियम किंवा व्याख्या समजून घेण्यासाठी जे आहे आपली अवगामी पद्धती वापरल्या जाते। तसेच भूमिका पालन म्हणजे काय? आता बघा, रोल प्ले मेथड। आता जर तुम्हाला एखादा सपोज दॅट तुमचे
जर आपण एखाद्या रोलमध्ये घुसलो म्हणजे काय, आपण जर ते स्वतः त्याची स्क्रिप्ट वाचली आणि ते जर आपण रोल प्ले करत असलो तर आपल्याला काय त्या गोष्टीची काय आहे आपल्याला पूर्ण माहिती येते. म्हणजे काय, इतिहास कसा घडला हे आपल्याला पूर्णपणे जाणीव होते. म्हणजेच काय, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी कोणती मेथड आहे तर भूमिका पालन मेथड, म्हणजे काय रोल प्ले मेथड आपली आहे. तसेच पुढचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते. आता अध्यापन प्रक्रियेचे नियमन म्हणजे काय, कोणत्या पद्धतीने, म्हणजे आता ते कशाने आकारित केले जाते, ते कशा प्रकारे मूल्यमापनाद्वारे कसे केले जाते. तर आपले ऑप्शन आहे नैदानिक, स्थान निश्चित, आकारिक आणि साकारिक. आता बघा, नैदानिक, आकारिक आणि साकारिक हे आपले ऑप्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अध्यापन प्रक्रियेचे जे नियमन आहे ते कसे केले जाते तर ते आकारिक पद्धतीने केले जाते. म्हणजे काय, फॉर्मॅटिव्ह, जे फॉर्मॅटिव्ह लर्निंग आहे आपली ते या ठिकाणी यूज केले जाते. कारण जे आहे हे स्थान निश्चित येणार आहे का नाही, कारण प्लेस थ्रू आपण नियमन करू शकतो का तर नाही. आता आकारिकच का, फॉर्मॅटिव्हच का, तर आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. आता जी आहे फॉर्मॅटिव्ह असाइनमेंटचा वापर विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतत काय करत असतो, तो फीडबॅक प्रदान करत असतो. म्हणजे काय, जी फॉर्मॅटिव्ह लर्निंग आहे आपली ते काय विद्यार्थ्यांना फीडबॅक देत असते. फीडबॅक म्हणजे काय, त्यांचा पण घेत असते आणि त्यांचा फीडबॅक जो असतो तो शिक्षक, म्हणजे जो शिक्षक त्यांच्या समस्यांचे निराकरण करतो त्या शिक्षकासाठी तो फीडबॅक आहे ना खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे काय, तो शिक्षक त्याच्या अध्यापन शिकवण्यामध्ये सुधारणा करतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन बॅच चालू करत आहोत. ही बॅच आपली 27 जानेवारी 2024 रोजीपासून चालू होत आहे. बॅचचे वैशिष्ट्ये, दररोजची लाईव्ह लेक्चर सुविधा, व्हिडिओ डाउनलोडिंग सुविधा असणार आहे. तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, टेस्ट सिरीज, ई बुक्स अँड नोट्स मोफत असणार आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर हे आपले अनलिमिटेड व्ह्यूसाठी असणार आहे. जर तुम्हाला नवीन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न आहे आपला सप्टेंबर 2021 साठी, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅश डॅशचा अंतर्भाव होतो. आता बघा, अध्यापन करताना आपल्याला काय लागतं, आता अध्यापन करताना आकलन पातळीमध्ये आता आपले ऑप्शन काय आहे, स्मरण, अभियोक्ता, मर्मदृष्टी आणि सर्जनशीलता. आता बघा, अध्यापन करत असताना आपल्याला काय लागतं, आधीच काय लागतं, आपली स्मरणशक्ती. स्मरणशक्ती आपली कशी आहे त्याच्यावर आपलं अध्यापन हे ठरवलं जातं. म्हणजे आपली अध्यापनाची पातळी किती आहे हे आपल्याला इथं कळतं. तसेच अभियोक्ता म्हणजे काय, ॲप्टिट्यूडने आपल्याला समजणार आहे का आपली म्हणजे आपण जे स्मरण करतो त्याची पातळी काय आहे आपल्याला अभियोक्ताने नाही समजणार आहे. दुसरं काय, मर्मदृष्टी, इन्सेंट. आता बघा, आपले जे दोन ऑप्शन आहे, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3, हे आपले जे आहे हे बरोबर ऑप्शन आहे. म्हणजे काय, आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे, सी, हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. अध्यापन आकलन पातळीमध्ये स्मरण आणि मर्मदृष्टीचा अंतर्भाव होतो. नेक्स्ट प्रश्न आपला असा आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ बघा. काळ डॅश डॅश हवा. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो कसा आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ. आता बघा, जो पेपर 1 आहे, जो आपला पेपर 1 आहे हा तुम्ही 20% म्हणजे काय, हा जनरल नॉलेजवर असतो. म्हणजे तुम्ही जर 20% म्हणजे तुमचा पेपर 1चा जर अभ्यास नाही झाला असेल तरी तुम्हाला पेपर 1चे जे आहे 20% क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला येणार आहे. म्हणजे कसं काय, क्वेश्चन जो आपला पेपर 1 आहे ना, हा जो आहे हा लॉजिकल आणि एकमेकांवर डिपेंडेंट. म्हणजे काय, आता बघा प्रश्न कसा आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ. आता आपल्याला माहिती मानवाच्या जीवनातील बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता असतो. तसेच आपले ऑप्शन बघा, बालपण, कुमार अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धत्व. आता बालपण म्हणजे काय, बालपण तर येणारच नाहीये कारण इथं काय अल्लड बुद्धी असते. नंतर आहे आपली कुमार अवस्था, तर बरोबर आहे. आता सगळ्यात सुपीकतेचा काळ कोणता असणार आहे, आपले कुमार अवस्था असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. सर्वात सुपीकतेचा बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता असणार आहे, आपला कुमार अवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक लक्षात असू द्या, जो आपला पेपर 1 आहे हा एकमेकांवर डिपेंड आहे. म्हणजे काय, जर तुम्ही लॉजिकली सोडवत गेले प्रश्न तर तुमचा जो पेपर 1 आहे तुम्ही त्यामध्ये इझिली स्कोर करू शकतात.
तसाच पुढचा प्रश्न आहे आपला बघा, स्वयं. मी तुम्हाला आधीच सांगितलं स्वयं या टॉपिकवर, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकवर दरवर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक तरी प्रश्न 2 मार्काला येतोच. तर स्वयं बघा, आता स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश डॅश असतो. आता स्वयं म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. स्वयं हा असा प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही जाऊन त्यांच्या समस्यांचे काय करू शकतात, निराकरण करू शकतात. म्हणजेच काय, आपले ऑप्शन काय आहे, शंका समाधान करण्यासाठी, स्वयं मूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आणि वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वयंचा जो प्लॅटफॉर्म आहे तो कशासाठी यूज होतो आपला, तर शंका समाधान करण्यासाठी जो आहे स्वयं ऑनलाईन डिस्क्रिप्शन फोरम हा असतो. कशासाठी, शंका समाधान करण्यासाठी. तसाच आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. आता बघा विषय कोणता आहे, इतिहास. आता बघा हा पण किती लॉजिकल प्रश्न आहे. डॅश डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. आता बघा डिजिटल तक्त्यांचा वापर करून आपण इतिहास शिकवू शकतो का? डिजिटल तक्त्यांचा वापर करून आपण हा इतिहास शिकू शकत नाही. तर सॉरी, आता बघा डिजिटल तक्ते, मी चुकीचं बोलले. डिजिटल तक्त्यांचा वापर करून आपण इतिहास समजू शकतो. कारण काय, कोणत्या ठिकाणी कोणते गड आहे, कसं आहे, हे आपण डिजिटल तक्त्यांद्वारे समजू शकतो. नंतर आहे आपले बी ऑप्शन, नकाशे. थर्ड आहे आपले दिग्दर्शन पद्धती आणि चौथं आहे आपलं भूमिका पालन पद्धती. तर दिग्दर्शन पद्धती म्हणजेच काय, डेमॉन्स्ट्रेशन मेथड. आता डेमॉन्स्ट्रेशन मेथडने काय केलं जातं, जे आपले डेमॉन्स्ट्रेशन मेथड कशासाठी वापरली जाते, जे आपले पाय चार्ट आहे, टेबल चार्ट आहे, ते डिस्कस करण्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेशन मेथड वापरतो. म्हणजे काय, डेमॉन्स्ट्रेशन मेथड हे जी आहे, हे आपला या मेथड वापरून आपला काय इतिहास शिकवता येत नाही. तसाच पुढचा प्रश्न आहे आपला, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहे. आता बघा, आता श्रेयांकीकरण जो आहे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा आपले ऑप्शन आहे अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, विशेष आणि प्रामाणिक. आता निरपेक्ष आणि सापेक्ष जे आहे ते कशाचे, श्रेयांकीकरण हे श्रेयांकीकरण म्हणजे कोणता प्रकार आहे त्यांचा. तर विद्यार्थी मित्रांनो, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचा काय प्रकार आहे. आता बघा श्रेयांकीकरण म्हणजे काय, ग्रेडिंग. जे आपली A+B+ म्हणजे जे आपली ग्रेडिंग असते, हेच म्हणजे काय श्रेयांकीकरण. विद्यार्थ्यांचं काय म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणानुसार काय दिली जाते, ग्रेड. आता ती ग्रेड कशी दिली जाते, अप्रत्यक्ष दिली जाते, प्रत्यक्ष दिली जाते. आता श्रेयांकीकरणाचे काय वेगवेगळे हे प्रकार असतात. तर म्हणजे काय, तुलना केली जाते गुणांची आणि त्या गुणांच्या तुलनेवरून काय ग्रेड ठरवली जाते, म्हणजेच काय श्रेयांकरण ठरवले जाते. पुढचा प्रश्न आहे बघा आपला, मी बोललेली विमर्शी. आता 2023 मध्ये सुद्धा विमर्शी आलेला आणि हा जो आहे यामध्ये सुद्धा विमर्शी हा आलेला आहे. बघा विमर्शी हा टॉपिक सुद्धा काय आहे आपला IMP टॉपिक आहे. आता बघा विमर्शी अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय. आता विमर्शी म्हणजे काय, आता आपले ऑप्शन आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. सेकंड ऑप्शन आहे आपलं अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. थर्ड ऑप्शन आहे आपलं अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आणि फोर्थ ऑप्शन आहे आपलं अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. सॉरी, तर आपला विमर्शी अध्यापन म्हणजे काय, अध्यापनाबाबत विचार करण्याची काय ती चक्रीय प्रक्रिया आहे. म्हणजे काय, जे आपण अध्यापन करतो त्याचा विचार करण्याची काय ती चक्रीय प्रक्रिया आहे. बॅक टू बॅक आपण काय करत असतो, अध्यापन करत असतो आणि त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं विमर्शी. म्हणजे काय, तुम्ही स्मरण करतात ते बॅक टू बॅक जे काय फॉरवर्ड जे आपलं फॉरवर्ड आहे त्याने म्हणजे काय माइंड असा गेला पाहिजे, असा तर कधीच नाही आला पाहिजे. म्हणून काय अध्यापन विचार करण्याची काय ते चक्रीय प्रक्रिया, एकामागे एक होणारी प्रक्रिया म्हणजे काय चक्रीय प्रक्रिया. नेक्स्ट प्रश्न आहे आपला. आता बघा चक्रीय प्रक्रिया म्हणजे आता शिक्षक शिकवण्याच्या म्हणजे काय शिकवण्याबद्दल आणि त्यात सुधारणा करण्याचा
मार्गाचा विचार करतो. आता शिक्षक जर शिकवताना चुकला, जर तुम्ही फीडबॅक देत असला तर काय शिक्षक काय करतो, त्या चुकांना सुधारून जो आहे तो चिंतनशील अध्यापन म्हणजे काय, चुकांना जे आहे ते सुधारून तो काय करतो, पुढे जात असतो. म्हणजे काय, तो काय करत असतो, चिंतनशील अध्यापन हे करत असतो. म्हणजेच काय, विमर्शीय मेथड इथं कॉल होते. नंतर सेकंड प्रश्न आपला आहे, शिक्षकाने डॅश डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे. आता शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा त्याने काय ओळखून अध्यापन केले पाहिजे. आपले ऑप्शन आहे विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, थर्ड ऑप्शन आहे आपला पालकांची आर्थिक स्थिती, फोर्थ ऑप्शन आहे आपला पालकांमधील व्यक्तिभेद. आता बघा, विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती इथं मॅटर करते का, नाही करत. तसेच पालकांची पण आर्थिक परिस्थिती इथे मॅटर करत नाही, आणि पालकांमधील व्यक्तिभेद ते इथं मॅटरच करत नाही. उरलं काय आपलं विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. आता विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद कसा असतो, जर कोणता विद्यार्थी चांगला असेल, एका विषयामध्ये चांगला आहे, दुसऱ्या विषयामध्ये थोडासा कमी आहे, तर शिक्षक काय करतो, त्याचा व्यक्तिभेद म्हणजे काय, त्याला ओळखून जे आहे ते त्याचं मूल्यांकन करत असतात. म्हणून काय, शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे. म्हणजे काय, कोणता विद्यार्थी कोणत्या प्रकारचा आहे, त्याला किती येते हे ओळखून काय एका शिक्षकाने काय केले पाहिजे, अध्यापन केले पाहिजे. नेक्स्ट बघा, स्वयंप्रभा. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम प्रेक्षेपित करण्याच्या डॅश डॅश चॅनलचा समूह आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काय आहे, प्रश्न बरोबर आहे, पण जे आपले ऑप्शन आहेत ना, त्या ऑप्शन या ठिकाणी बरोबर नाहीये. म्हणजेच काय, हा प्रश्न रद्द केला गेलेला आहे. म्हणजे काय, स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी डॅश डॅश चॅनलचा समूह आहे. बघा, आता प्रश्न बरोबर आहे पण ऑप्शन चुकीचे आहे. यासाठी काय, तुम्हाला हा जो स्वयंप्रभा हा कन्सेप्ट आहे हा तुम्हाला माहिती असला तरच तुम्हाला समजेल की ऑप्शन चुकीचे आहे की बरोबर आहे. नाहीतर तुम्ही कोणताही ऑप्शन करेक्ट कराल तर तुमचे 2 मार्क हे वाया जाणार आहेत. तर आपण स्वयंप्रभा बाबत काही माहिती घेऊया. आता बघा, MHRD द्वारे प्रगत शिक्षक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि कौशल्य आधारित अभ्यासक्रमामध्ये विनामूल्य वेब अभ्यासक्रम प्रदान करण्यास सुरू केला आहे. हा एक काय उपक्रम आहे. आणि स्वयंप्रभा जी आहे ती काय 40 DTH. आता बघा आपले ऑप्शन काय 32 DTH, 24 DTH, 7 THD आणि 12 TDH. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला ऑप्शन काय, स्वयंप्रभा हा 40 DTH म्हणजे काय, 40 DTH चा काय चॅनलचा काय एक समूह आहे. तसंच DTH चा अर्थ काय होतो, डायरेक्ट टू होम. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं करेक्ट ऑप्शन काय आहे आपलं 40 DTH. तर तुम्ही हे लक्षात असू द्या. म्हणजे काय, प्रश्न कसाही विचारला तर आपण त्या प्रश्नासाठी तयार असलेलो पाहिजे. म्हणजे काय, आता प्रश्न बरोबर आहे पण ऑप्शन चुकीचे आहे. जर तुम्हाला माहिती नसेल ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये म्हणून ठीक आहे, पण जर निगेटिव्ह मार्किंग असले तर तुमचे काय 2 मार्क तर जाणार ना. त्याच्यासाठी काय, प्रत्येक जो कन्सेप्ट आहे मागील वर्ष PYQ मधील ते तुमचा काय असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे. तर आपला आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, याचा 40 DTH हे काय याचं आन्सर आहे. तसेच आपली नवीन बॅच चालू होत आहे 27 जानेवारी 2024 रोजी. ही बॅच ऑनलाईन आहे, त्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. बॅचचे वैशिष्ट्य आहे दररोजचे लाईव्ह लेक्चर आहे, व्हिडिओ डाउनलोडिंग सुविधा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स काय, टेस्ट सिरीज ई बुक्स आणि नोट्स काय त्या मोफत असणार आहे. आणि तसेच तुमच्यासाठी जे आहे, जे वर्किंग आहे, जे व्हिडिओ लाईव्ह नाही बघू शकत त्यांच्यासाठी काय रेकॉर्डेड लेक्चर काय अनलिमिटेड व्ह्यू साठी आहे. काय रेकॉर्डेड लेक्चर हे अनलिमिटेड व्ह्यू साठी आहे. आणि ही बॅच चालू होत आहे आपली 27 जानेवारी पासून. जर बॅच जॉईन करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. आता बघा, अध्यापन काय, अध्यापन पारंपरिक समूह प्रणालीमध्ये. आता पारंपरिक म्हणजे काय, आधीपासून चालत आलेले. आधीपासून बघा, आता व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल बोर्ड हे आतापासून म्हणजे काय, हे आपली टेक्नॉलॉजी हे आधीपासून आहे का, नाही. म्हणजे काय, आपले तिघे जे आहे ऑप्शन हे कट होतात आणि फोर्थ जे ऑप्शन आहे आपलं त्रिमितीय प्रकृती.
आता अध्यापनाच्या पारंपरिक सहाभूत प्रणालीमध्ये त्रिमितीय प्रकृतीचा समावेश होतो, 3 डायमेन्शन मेथड. आता चला पुढचा प्रश्न बघा आपला काय. शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला डॅश डॅश म्हणतात. आता शिक्षक विद्यार्थ्यांचा वह्या तपासतो आणि शेरे देतो, त्याला काय म्हणतात. आता शिक्षक काय करतो, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करतो. काय करतो, मूल्यांकन करतो. तर आपला ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे, कारण नोंदवही तपासणे आपला ऑप्शन येणार आहे का, नाही. तसेच दैनंदिन शेरे येणार आहे का, नाही. मूल्यमापन येणार आहे का, नाही. तो काय करतो, मूल्यांकन करतो. म्हणजेच काय, जे ऑप्शन डी आहे आपलं मूल्यांकन, हे काय असणार आहे, आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. आता मूल्यांकन ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन, मोजमापन आणि प्रगतीवारी किंवा दस्तऐवज करण्याची काय एक प्रक्रिया आहे. हे विद्यार्थ्याच्या कामगिरीबद्दल अभिप्राय काय करत असते, प्रदान करत असते. आता अभिप्राय प्रदान करत असते आणि म्हणजे सुधारणेचे क्षेत्र निश्चित करण्यास मदत करत असते. जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्याच्या वहीत जाऊन टिपण्या देतो त्याला काय म्हटलं जाते, मूल्यांकन म्हटलं जाते. म्हणजे काय, शिक्षक काय करतो, मूल्यांकन करत असतो. विद्यार्थ्यांच्या वह्यांचे काय करत असतो, मूल्यांकन करत असतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस मी तुम्हाला सांगते आहे, जे आपली 2024ची सेट एक्झामिनेशन आहे त्यासाठी आपण नवीन बॅच चालू करत आहोत. ती बॅच आपली 27 जानेवारी 2024 रोजीपासून चालू होणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, व्हिडिओ डाउनलोडिंग सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, टेस्ट सिरीज, ई बुक्स आणि नोट्स मोफत असणार आहे. तसेच रेकॉर्डेड लेक्चर हे अनलिमिटेड व्ह्यूसाठी असणार आहे. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून या बॅचबद्दलची माहिती घेऊ शकतात. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.